मित्रांनो, आज आपण स्किझो अफेक्टिव्ह डिसऑर्डर ह्या मानसिक आजाराविषयी जाणून घेणार आहेत. आज मी एका अशा पेशंटला बोललो ज्याला स्किझो अफेक्टिव्ह डिसऑर्डर नावाचा मानसिक आजार आहे. स्किझोपेनिया प्लस मूड डिसऑर्डरचे काही लक्षणं मिळून हे स्किझो अफेक्टिव्ह डिसऑर्डर बनलेलं असतं. स्किझोपेनिया नावाचा मानसिक आजार आहे, त्याच्यामुळे संशयपणा असेल, विस्कळीत विचार करणं असेल किंवा विस्कळीत बोलणं असेल, भ्रम असतील, भ्रमामध्ये चुकीच्या ठाम समजुती असतील किंवा मूडची जी लक्षणं आहेत त्याच्यामध्ये जास्त बोलणं असेल. म्हणजेच काय, तर मला सिद्धी प्राप्त झालेली आहे, माझी बातमी गुगलवर आलेली आहे, मला कुठलं तरी नोबेल पारितोषिक भेटलेलं आहे आणि माझ्या घरचे माझ्यावर कट रचत आहेत, मला मारण्याचा प्रयत्न करत आहेत, असे संशय विचार त्या पेशंटच्या मनामध्ये असतात. आणि हे पेशंट भ्रम आणि भास ह्या दोन्ही गोष्टी ह्या पेशंटला होत असतात. प्लस मूड लक्षणं त्या पेशंटमध्ये असतात. ते कधी कधी हायपर होतात, कधी कधी अतार्किक बोलणं, अवास्तव बोलणं त्यांचं वाढलेलं असतं, अवास्तव फिरणं त्यांचं वाढलेलं असतं. त्यामुळं आज असा पेशंट भेटला बघण्यासाठी, त्याला एक वेगळी सेटिंग पण झाली माझ्याकडनं, त्याला एक सायकोलॉजिकल थेरपी मधली एक सेटिंग माझी झाली. मला असं वाटलं की मी तुमच्या बरोबर हा आजार शेअर करावा, म्हणून हा व्हिडिओ बनवतोय. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.